शिर्डीत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत। शिर्डी बसस्थानकासमोर हजारो लिटर दुधाची नासाडी करण्यात आली आहे। नगर मनमाड रस्त्यावरती शेतकऱ्यांनी ही दुधाची नासाडी केली आहे। हा दुधाचा टँकर नगरहून मनमाडकडे जात होता। या टँकरचा लॉक तोडून शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिलंय। आपण पाहतो या दृश्यांमध्ये दुधाची नासाडी करण्यात आली आहे। हे दूध रस्त्यावरती सोडून देण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, शेतकऱ्यांच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय, मात्र दुधाची नासाडी करण्यात आली आहे। काय अधिक माहिती आहे? काल रात्रीपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा केला होता। अनेक वेळा शेतकऱ्यांना सांगितण्यात आलं होतं की दूध 1 जून पासून बंद करायचं आहे, मात्र कालचा दिवस असल्याने काही दूध संघांनी दूध संकलन केलं होतं आणि ते दूध संकलनाचा टँकर घेऊन जात असताना शिर्डीत तो काही शेतकऱ्यांनी अडवला आहे आणि ते दूध रस्त्यावर सोडून दिलेले आहे। एक प्रकारची ती दुधाची नासाडीच आहे। मात्र शेतकऱ्याच्या भावना उद्रेक असल्याने शेतकऱ्यांनी मार्केटला दूध पोहोचवून द्यायचं नाही हे ठरवलंय। दुसरीकडे नाशिक पुणे महामार्गावरही भाजीपाल्याच्या गाड्या अडवण्यात आलेल्या आहे। गाड्या रोडच्या साईडला लावून तो जो भाजीपाला आहे तो मार्केटला कसा पोहोचण्यापासून रोखता येईल ही रणनीती शेतकरी करत आहे। आज बहुतांशी जे अहमदनगर जिल्ह्यातले दूध संघ आहे ते बंद आहे। अनेक शेतकऱ्यांनी दूध तर पारंपरिक पद्धतीप्रमाणे काढावं लागणार आहे, त्यामुळे दूध काढलं आहे आणि ते घरीच ठेवणं पसंत केलं आहे। मात्र दूध संघाला दूध देणं टाळलं आहे। अशा प्रकारच्या जी पुलतंब्यातून जी शेतकरी संपाची सुरुवात झाली ती आता राज्यभर सुरू असून अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचा त्याला प्रतिसाद मिळेल। धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी प्रशांत। वेळोवेळी कुठल्या ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेतो। टँकर शेतकऱ्यांनी अडवला, त्याचं लॉक तोडलं आणि दूध रस्त्यावरती सोडून देण्यात आलं। शेतकऱ्यांनी आजपासून संपाचा इशारा दिला होता। शेतमाल तसंच दूध शहराकडे जाऊ द्यायचं नाही हे या संपाचं मुख्य उद्दिष्ट आहे। मात्र तरीही काही भाजीपाल्याच्या गाड्या आणि दुधाचे टँकर्स शहराकडे निघाले होते, त्यावेळेला शेतकऱ्यांनी ते अडवून त्यातलं दूध असं रस्त्यावर सोडून दिलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।